नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE प्रवेश प्रक्रियेबद्दल. अनेकांच्या मनात याबद्दल शंका असतात. ही प्रक्रिया नक्की चालते कशी? ती खरंच पारदर्शक असते का? हे सगळं समजून घेऊया, म्हणजे मनातली भीती निघून जाईल. अनेकांना वाटतं की लॉटरी म्हणजे निव्वळ नशिबाचा खेळ. ज्याचं नशीब चांगलं त्याचा नंबर लागतो. पण खरंच असं आहे का की यामागे काहीतरी ठोस लॉजिक आणि एक सिस्टम आहे? चला याचं उत्तर शोधूया. तर उत्तर असं आहे की ही प्रक्रिया फक्त नशिबावर अवलंबून नाहीये. ही एक अत्यंत पारदर्शक प्रणाली आहे, ज्यात रँडम सिलेक्शन म्हणजे यादृच्छिक निवड आणि एक स्पष्ट लॉजिक यांचा योग्य मेळ घातला आहे. आता हे रॅन्डम नंबर्स कसे तयार होतात ते बघा. ही लॉटरी एका मोठ्या हॉलमध्ये सगळ्यांसमोर होते. हा एक सार्वजनिक कार्यक्रम असतो. पालक आणि मुलांना स्टेजवर बोलवलं जातं. मग वेगवेगळ्या भांड्यांमधून म्हणजे अर्ज क्रमांकाच्या प्रत्येक अंकासाठी एक भांडं असतं. त्यातून चिठ्ठ्या काढल्या जातात आणि ह्यातून प्रत्येक जागेसाठी एक रॅन्डम नंबर तयार होतो. बरं, एकदा का हे रँडम नंबर तयार झाले की माणसाचं काम संपतं. यानंतर पुढचं सगळं काम एक विशेष सॉफ्टवेअर करतं. हे सगळे नंबर्स त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकले जातात आणि मग ते सॉफ्टवेअर ठरलेल्या नियमानुसार जागा वाटप करतं. आता या सॉफ्टवेअरचं लॉजिक काय आहे ते एकदम सोपं आणि स्पष्ट आहे. सगळ्यात पहिलं प्राधान्य म्हणजे प्रायोरिटी 1 शाळेच्या 1 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या मुलांना दिलं जातं. मग जर जागा उरल्या तर 1 ते 3 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या मुलांचा विचार होतो. म्हणजे सिस्टीम हे बघते की रॅन्डम नंबर सोडतीनंतर अंतर हाच सगळ्यात महत्त्वाचा निकष राहिला पाहिजे. चला, लॉटरीचा निकाल लागला. ज्यांची निवड झाली आहे त्यांचं अभिनंदन. पण थांबा, प्रक्रिया अजून संपलेली नाही. आता पुढे काय करायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. निकालानंतर साधारणपणे 2 गोष्टी होऊ शकतात. एक, जर मुलाची निवड झाली असेल तर याचा अर्थ एक जागा तात्पुरती मिळाली आहे. ती पक्की करण्यासाठी पुढे काही गोष्टी कराव्या लागतील. आणि दुसरं, जर मुलाचं नाव वेटिंग लिस्टवर म्हणजे प्रतीक्षा यादीत असेल तर निराश होऊ नका. अजूनही संधी आहे. निवड झालेल्या एखाद्या मुलाने प्रवेश घेतला नाही तर ती जागा मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी पुढे काय करायचं तर सगळ्यात आधी पोर्टलवर लॉग इन करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. त्यानंतर तिथूनच हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करा. मग आपली सगळी ओरिजिनल कागदपत्र घेऊन पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतल्या समितीकडून तपासून घ्या. आणि शेवटी ही सगळी तपासलेली कागदपत्र दिलेल्या वेळेच्या आत शाळेत जमा करा. तेव्हाच तुमचा प्रवेश पक्का होईल. आणि जे प्रतीक्षा यादीत आहेत त्यांच्यासाठी पहिली प्रवेश निश्चितीची मुदत संपल्यावर एक नवीन यादी जाहीर होऊ शकते. त्यामुळे पोर्टलवर लक्ष ठेवून राहा. नवीन अपडेटसाठी ते नियमितपणे तपासत राहा. तर अर्ज प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट वाटली असेल, पण हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. खरं तर हा फक्त एका प्रवेशाचा शेवट नाहीये, तर मुलांच्या शिक्षणाच्या एका मोठ्या आणि सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे.